मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। झी 24 तासला ही माहिती मिळालेली आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतरच मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। उद्या नागपूरमध्ये फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। स्वतः मुख्यमंत्री संभाव्य मंत्र्यांना फोन करतील आणि त्यानंतरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। काय तुमच्याकडे अधिकची माहिती आहे? श्वेता, देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होतोय। अखेरीस अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विस्ताराचा मुहूर्त ठरलाय। यामध्ये भाजपचे जे मंत्री आहेत, संभाव्य मंत्री आहेत, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी फोन करतील आणि नंतरच त्यांच्या मंत्रिपदावरती शिक्कामोर्तब होईल अशी एक माहिती समोर येते। शिष्टाचारानुसार मुख्यमंत्रीच या सगळ्या मंत्र्यांना फोन करून शपथविधीच्या संदर्भात माहिती देत असतात। तुमचं नाव निश्चित झाल्याबद्दल त्यांना माहिती देऊन त्यांचं अभिनंदन करतात आणि उद्या शपथविधीला सूचना देखील देतात। त्यामुळे आज दुपारी जेव्हा फडणवीस नेत्या शपथविधीबाबत आणि कोण आमदार मंत्री होतो याबाबत निश्चित होईल असं आपण सध्या म्हणू शकतो। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्र्यांचा फोन जाईल आणि त्यानंतरच त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। उद्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। समोर